कसे आहात तुम्ही? चला मी आज आहे ना तुम्हाला सांगणार आहे ब्लीच म्हणजे काय आणि कृती आणि काळजी घ्यायची आणि ब्लीच कोणाला करू नये, कोणती क्रीम वापरावी, त्या सगळ्याची माहिती मी आज ब्लीच मध्ये देणार आहे। त्यामुळे आता हे मी नोट्स आहेत ना ते तुम्हाला बेसिक मध्ये सगळे देत आहे। चला, ब्लीच। सूर्यप्रकाशात चेहरा आपला रापला असता अथवा पिगमेंटेशन आले असेल तर ब्लीच केले जाते। तसेच चेहऱ्यावरील लव ब्लीच केल्याने सोनेरी होते आणि रंग थोडासा प्रमाणात उजळतो। कृती। प्रथम चेहरा क्लिन्झिंग मिल्कने स्वच्छ करून घ्या। प्रथम क्लिन्झिंग मिल्कने चेहरा आहे ना तो स्वच्छ करून घ्यायचा। नंतर ब्लीच करताना कोणत्याही धातूचा वापर करू नये। बाउलमध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड क्रीम घेऊन त्यात ऍक्टिव्हेटर चिमूटभर घेऊन एकत्र करावे। 10-15 मिनिटे चेहऱ्यावर पॅक प्रमाणे लावून ठेवावे। आयब्रोज, डोळे व ओठ यांना क्रीम लागता कामा नये। नंतर ते पुसून किंवा धुवून टाकावे। काळजी। ब्लीच टेस्ट करणे। काळजी काय घ्यायची ब्लीच करायच्या अगोदर? ब्लीच टेस्ट करणे। कानाच्या मागे 10 मिनिटं अगोदर लावून पाहणे। ॲलर्जी वाटल्यास करू नये। डोळा, नाक जळजळल्यास ब्लीच करू नये। श्वास घेताना त्रास झाल्यास ब्लीच करू नये। खाज, स्किन रॅशेस आल्यास ब्लीच करू नये। बारीक फोड किंवा दाणे आल्यास करू नये। ब्लीच कोणाला करू नये? जळलेल्या भागावर, पिंपल्स असलेल्या चेहऱ्यावर, सेन्सिटिव्ह स्किन असल्यास, अतिशय कोरडी त्वचा असल्यास। कोणती क्रीम वापरावी? ब्लीच आहे ना जळलेल्या भागावरती, पिंपल्स असलेल्या स्किनवरती, सेन्सिटिव्ह स्किनवरती व अतिशय कोरड्या स्किन असल्यास ब्लीच करू नये। कोणती क्रीम वापरावी? सेलोजेन हर्बल ब्लीच किंवा क्रीम ॲक्टिव्हेटर, फ्लेम ब्लीच, फेमचं पण ब्लीच आहे, गोल्डन ब्लीच आहे आपलं। आता भरपूर म्हणजे नाही का गोल्डन ब्लीच, असे भरपूर ब्लीचचे प्रकार येतात। ते ब्लीच या पद्धतीने आता आपण आहे ना ब्लीचिंग आपण आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये मी आता पुढे आहे ना तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करेन ना, त्याच्यामध्ये अजून ब्लीचचे काय राहिलेले हे ते मी सांगेल। चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।